नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी वेगळी रांगोळी कोलमची. कोलम काढताना बिंदू, रेषा आणि आकृत्या यांची मांडणी केल्याने एकाग्रता वाढते. तणाव कमी होतं असं म्हणतात, पण ते खरंच आहे बरं का. कारण कोलम काढताना मेंदूतील जी काही चलबिचल चालू असते ना, ती थोडी शांत होते. त्याचं जे तणाव आहे ते थोडं कमी होतं. काही डिझाईनच्या असतात ना, त्या सतत काढल्यामुळे मेंदूची शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमताही वाढते. संज्ञात्मक विकास आणि कोलम गणिती भूमिती ही जी रचना आहे ना, ती आपल्या मेंदूला खूप शांत करते मैत्रिणींनो. आणि असाच काहीसा अनुभव अशा रांगोळ्या काढताना येत असतोच. पूर्वी काय असायचं ना, पूर्वी आपण पेन्सिलने, खडूने अशा रांगोळी काढून घ्यायचो आणि त्यानंतर त्यामध्ये रंग भरायचो किंवा त्यानंतर त्यावर व्हाईट रांगोळी टाकून बॉर्डर करून घ्यायचो. पण आत्ता हे काम करणं अगदी सोपं झालं आहे. इथे मी OHP शीट घेतली आहे 175 मायक्रॉनची A3 साईजमध्ये. हो, काय ना, ही संकल्पना मुळातच माझ्यासाठी नवीन होती आणि ती मांडताना तुमच्यासाठी नक्कीच ती नवीन असेल. पण जे मी इथे सांगू पाहते आणि जे मी वापरते, जो माझा अनुभव आहे, तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. ह्या रांगोळ्या ज्या आहेत ना मैत्रिणींनो, त्या खरंच आपल्या बुद्धीला खूपच चालना देत असतात. तुम्ही पहा, एकूण एक लाईन्स जोडताना आपल्याला थोडा विचार करावा लागतो आहे की मला आता कुठे टर्न करायचं आहे. अगदी न थांबता मी कंटिन्युअसली लाईन्स जोडत गेले आणि एक अनुभव, एक तो वेगळ्या प्रकारचा जो अनुभव आहे ना, तो या रांगोळी काढताना होत असतो. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, ते म्हणजे कोलम रांगोळी ह्या फक्त आणि फक्त व्हाईट रंगांमध्ये वापरला जातो. पण त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन कसं आणू शकता, हा या व्हिडिओ करण्याचा मागचा हेतू आहे. यापुढे मी काय केलं ना, अशी डिझाईन घेतली, कोलम डिझाईन. आणि तुम्हाला जर ही डिझाईन भेटत नसेल, घाबरून जाऊ नका, आम्हाला DM करा. आम्ही नक्कीच तुम्हाला या डिझाईन्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर त्या डिझाईनच्या झेरॉक्स म्हणजेच प्रिंटआउट मी त्याखाली ठेवली आहे. सेलोटेपने फिक्स करून घेतली OHP शीट आणि नंतर त्यावर आपला हा मॅजिक पेन, कॅमलिन पेंट मार्कर पेन फिरवत आहे. फिरवताना सुद्धा मी अगदी सेम प्रोसिजर फॉलो केली आहे. कनेक्ट करते आहे मी अगदी लाईन्स टू लाईन्स आणि त्या कनेक्शननंतर मला मिळाली एक छान अशी डिझाईनची स्टेन्सिल रेडी. आता काय ना, ही आयडिया आमच्या चॅनल थ्रू जेव्हा आम्ही पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली होती, तेव्हा मला असं वाटलं की ह्या आयडिया लोक तितक्या सहजतेने एक्सेप्ट करणार नाहीत. पण जेव्हा मला असं वाटतं आहे की खरोखर ह्या मेथडचा उपयोग बऱ्याच मैत्रिणींना होतो आहे, बऱ्याच मैत्रिणी ह्या पद्धतीने रांगोळी काढायला सुरुवात त्यांनी केलेली आहे, ते ऐकून मन ना अगदी म्हणजे खूप बरं वाटतं आहे की आपल्या काही आयडिया लोकांपर्यंत पोहोचत आहेत, लोक त्याचा वापर करत आहेत आणि ॲप्रिशिएटसुद्धा करत आहेत बरं का. काही जे निंदक आहेत किंवा काही जे लोक असं बोलत असतात की ह्या रांगोळ्या थोडी आहेत, मलाही माहिती आहे ह्या रांगोळ्या नाही आहेत. पण ह्या रांगोळ्या अशा लोकांसाठी आहेत ज्यांना रांगोळी काढायची आवड आहे, पण रांगोळी तितकीशी चांगली काढता येत नाही. घर सजवायची आवड आहे, पण रांगोळी तितकीशी चांगली काढता येत नाही. ते सुद्धा आपलं घर रांगोळीसारखंच सजवू शकतात. आणि कॅमलिन पेंट मार्करचा वापर केल्याने हे शक्य आहे मैत्रिणींनो. आता इथे पहा, अगदी लाईन्स टू लाईन्स मी कनेक्ट करून घेत आहे. तुम्हाला जर कनेक्टिव्हिटी जमली नाही, लाईन्स टू लाईन्स तुम्हाला जाता आलं नाही, तरीही तिथे चालणार आहे. तुम्हाला फक्त सगळ्या लाईनवरून आपल्या पेंट मार्कर फिरवायचं आहे. मध्ये एखादी वेळेला लिंक तुटूनही जाते, पण हे काही व्हाईट रांगोळी नाही आहे ना की तुटल्यानंतर आपल्याला ती पूर्णपणे पुसायची आहे. अरे, हे तर कॅमलिन पेंट मार्कर आहे. पण मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा, चुकीला माफी नाही आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. जर तुम्ही चुकून एखादी वेगळीच लाईन जर ड्रॉ केली ना, तर पूर्ण OHP शीट खराब. कारण हे पर्मनंट मार्कर आहे, काहीही केल्या पुसलं जात नाही. तुम्हाला दुसरी OHP शीट वापरावी लागेल बरं का चुकलं तरी. त्यामुळे अगदी शांत डोक्याने काम करा आणि इतकं कॉन्सन्ट्रेट करा ना की तुमची डिझाईन चुकणारच नाही.
ट्रेस करून झाल्यानंतर ही रांगोळी ना खूपच सुंदर दिसते. कॅमलिन पेंट मार्कर वापरायचा कसा, तो काम कसा करतो, ह्याआधी आम्ही आमच्या बऱ्याच व्हिडिओमधून ते सांगितलेलं आहे. जराही प्रेशर नाही, जराही कुठे टेन्शन नाही द्यायचं, टिपवर काम करायचं. दोन्ही बाजूने त्याची इंक येत राहते, फ्लो होत राहते. आता बरेच जण काय करतात, अगदी घासून त्याला OHP शीटवर वापरत असतात. तसं न करता स्मूथली OHP शीटवर वापरा, तुम्हाला नक्कीच तो एक चांगला रिझल्ट देईल. मैत्रिणींनो, कॅमलिन पेंट मार्कर वापरण्याची पद्धत आणि कॅमलिन पेंट मार्कर वापरण्याचं कारण हे जेव्हा तुमच्याकडे असेल ना, तेव्हा ही अशी सुंदर रांगोळी तुम्ही सुद्धा बनवून घेऊ शकता. पहा, आपल्या लाईन्स अशी रांगोळी ट्रेस करून घेतल्यानंतर थोडंसं त्याला सुकायला वेळ द्या, नाही तर अगदी ओलं काम करायला सुरुवात कराल. सुकायला काही जास्त वेळ लागत नाही, पण सुकवून देणं महत्त्वाचं आहे. 5 ते 10 मिनटं थोडंसं थांबा. 5-10 मिनटानंतर वरची लेअर सुकून जाईल, म्हणजेच आपली इंक सुकून जाईल आणि त्याला लाईन टू लाईन असं कट करायला घ्या. आता हे कट का करायचं आहे, तुम्हाला असं जर स्क्वेअर ठेवायचं असेल तुम्ही तसं स्क्वेअरही ठेवू शकता, पण कट केल्याने एक वेगळा इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे. मैत्रिणी, लाईन टू लाईन कट करून झाल्यानंतर या कोलम रांगोळीच्या स्टेन्सिलला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकता बरं का. सांगते पहा, ह्याच्या पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणारच आहात ना, तर बघा पुढे वेगवेगळ्या आयडियाज शेअर केलेल्या आहेत. अगदी लाईन टू लाईन मी इथे कट करून घेते, जराही एक्स्ट्राची OHP शीट इथे ठेवणार नाही आहे. आता तुम्ही म्हणाल जर ह्यामध्ये आपण रांगोळी ग्लूने स्टिक करून घेतली तर चालेल का? हो, चालणार आहे, पण ते करायची गरज नाही आहे अशा रांगोळ्यांसाठी. जेव्हा तुम्ही एखादी अशी व्हाईट रंगाने रांगोळी बनवताना तेव्हा तुम्ही त्यामध्ये खूप वेगवेगळे व्हेरिएशन आणू शकता बरं का मैत्रिणो, कला आणि परंपरा ह्याचं जतन झालं पाहिजे. रांगोळी डिझाईन ह्या पिढ्यानपिढ्या पुढेपर्यंत नेल्या गेल्या पाहिजेत. आपली ही लोककला आपल्याला जिवंत ठेवता आली पाहिजे. भले आपल्याला त्या कला जमत नाही आहेत, करायला येत नाही, पण अशा बऱ्याच मार्गाने आपण ह्या लोककला आणि हे रांगोळी काढण्याचं तज्ज्ञ पुढे नेऊ शकतो. आता इथे पहा, खाली रांगोळीची मी डिझाईन ठेवली आहे आणि त्यामध्ये मी काय करते, फक्त रांगोळी फील करून घेते. आता ही रांगोळी फील करताना आपण काय करू शकतो, शिस्तबद्ध पद्धतीने त्यामध्ये रंग भरू शकतो. म्हणजे मला जर रोज एका वेगवेगळ्या डिझाईन काढायची गरज नाही लागणार. मला हीच डिझाईन वेगवेगळ्या रंगामध्ये जर भरून दाखवायची असेल तर मी काहीशी अशा प्रकारे एकाच रंगाचा वापर करून ही डिझाईन पूर्णपणे भरून ठेवू शकते बाहेर आपल्या उंबरठ्यावर. आणि बघा, जर मला हा रंग नको आहे, मला ही रांगोळी दुसऱ्यांदा परत वापरायची असेल तर बस झाडली की रांगोळी गेली आणि आपल्या शीटला काहीही होणार नाही. दुसऱ्यांदा आपण ती शीट परत दुसऱ्या रंगाने वापरू शकतो. काहीशी अशा प्रकारे सुद्धा कोलम रांगोळी तुम्ही वापरू शकता बरं का मैत्रिणींनो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समधून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरा करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. धन्यवाद.